छोटासा ब्लॉग बनवलाय, तर तुम्ही पाहू शकता. तर आपल्या एका BSNLचा टावर झाल्याबद्दल थोडीशी माहिती दिली मी तुम्हाला. तर तुम्ही नमस्कार मित्रांनो, आज मी राहजरला गेलतो. तर राहजरवरून आलो, लय ऊन लागलं. तर BSNLचं सिम काढायचं होतं. आमच्याकडे BSNL आहे ना, रेंज जास्त आली, चांगलं बा 5G चालत आहे डायरेक्ट BSNL नाही का. तर मित्रांनो ऊन लागलं म्हणून आता मी ना निवांत आता खाटावर बसलोय. घुंगऱ्या वाजत शेळीले घुंगऱ्या आणल्यात मी पायात घालाय, मस्त चालत आहे. मित्रांनो तुम्हाला लागलं तर तुम्ही राजूरवरून आणून घुंगरा घालू शकता नाही का. राजूरवरून आलो, आता लय ऊन लागलं म्हणलं आता निवांत थोडा आराम करावा. काही थोडीशी छोटी मोठी कामं राहतातच आपल्याला, पण मग आता कसं ऊन झालंय, लाकडं फोडायचे होते. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं 4 महिन्याला आपल्याला लाकडं लागत आहेत. तर म्हणलं आता ऊन खाली झाला का थोडासा सण झाले का 2-3 वाजता आपण ते फोडू लाकडं नाही का. मग फोडून मग ठेवू तिथे रचून. इथून तिकडे वरती वाडाकडे जायला लागायचं, रेंज नसायची घरामध्ये. त्यामुळं 10-11 वाजेपर्यंत तिकडं वडाकडे जाऊन बसायचं. तर म्हणजे थोडा वरती आहे ना, जरा टेकाड आहे ना, टेकडात टेकोडे म्हणजे थोडासा इकडं खालची साईड ते वरची साईड आहे, तर तिकडं रेंज राहायची. तर इकडं आमच्याकडं खाली रेंजच राहायची नाही. तर मित्रांनो त्यामुळं मी BSNLचा सिम काढलं. सिमही चालू झाला मित्रांनो, मस्त आता एकदम निवांत. पार घरात कोणत्या कोपऱ्याला बसला तरी मला रेंज राहते. आणि नदीला गेला तरी, असं ओढ्याला गेला तरी फुल रेंज राहते, फुल डाटा चालवतो नाही का. मित्रांनो 5Gची रेंज आली म्हणजे काही टेन्शनच नाही बा, आता काही टेन्शन नाही. त्यामुळं तुम्ही पण BSNLचा सिम काढा. मस्त तुमचा काही ब्लॉग काय असेल, स्टेटस काही, तर एवढ्या लांब वरती जायला म्हणजे लागणार नाही तुम्हाला नाही का. तर एवढं लांब वरती वडाकडे जायचं तिकडं. तशी पोरं राहतात वडाकडे बरं का, पोरं व्हॉलीबॉल खेळतात. पण मग आता पोरं निघून गेले मग घरी व्हॉलीबॉल खेळून झाले 9-10 वाजेपर्यंत खेळतात व्हॉलीबॉल. पण मग तिकडून घरी निघून आले मग आपल्याला जोडी कोणी राहत नाही. घरचे बोलत बसणार, एवढा रात्रीचे कुठं जातो, काय करतो, तिकडे वडाकडे जाऊन बसवतो. मग तुला काय घर नाही का. मग माझ्याच घरचे म्हणत तुला रेंज राहत नाही ना जिओला, तर तू BSNLचा सिम काढ आणि तू घरीच बस, घरातच मोबाईल काढ. धन्यवाद.